जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे व शिक्षक भरतीचे फॉर्म भरणे चालू आहेत. तर मित्रांनो, ही आता महाराष्ट्राच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षक भरती आहे. असं का? कारण 21,000 प्लस जागा आहेत. मला तरी याआधी एवढी शिक्षक भरती झालेली महाराष्ट्रामध्ये आठवत नाही. सध्या प्रेफरन्स ब्लॉक करण्याची तारीख 12 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सध्या सर्वांचे प्रेफरन्स लॉक झाले असतील असे मी गृहीत धरतो. नाही झाले असतील तर करून घ्या. घाबरून जाऊ नका. अजूनही त्या मुदत वाढू शकते. पण मित्रांनो, इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की आपण जरी प्रेफरन्स लॉक करत असलो, भरती होत असली तरी सगळ्यात महत्त्वाचा आहे भरतीचा कट ऑफ. कट ऑफ किती लागू शकतो यावर सिलेक्शन अवलंबून आहे. तर आपण यामध्ये काही गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे आपण एकदा कट ऑफ किती लागू शकतो याबद्दल शक्यता आपण पडताळून पाहू. मी तुम्हाला आधीच सांगतो, आपण फक्त हे गृहीत धरत आहोत. फक्त एक आपण प्रेडिक्शन करत आहोत की किती कट ऑफ लागू शकतो. चला तर मग बघू. आधी आपण बघून घेऊ माध्यमानुसार किती जागा आहेत. मराठी माध्यमाच्या जागा आहेत 18,373, इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत 931, उर्दू माध्यमाच्या जागा आहेत 1,850, हिंदी माध्यमाच्या जागा आहेत 410, गुजराती माध्यमाच्या जागा आहेत 12, नंतर कन्नड माध्यमाच्या जागा आहेत 88, तमिळ माध्यमाच्या जागा आहेत 8, बंगाली माध्यमाच्या जागा आहेत 4 व तेलुगू माध्यमाच्या जागा आहेत 2. याप्रमाणे सर्व माध्यमाच्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. टोटल जागा आहेत 21,000 प्लस जागा आहेत. कॅटेगरीनुसार जर जागा बघायच्या म्हटल्या तर ओपनच्या जागा आहेत 6,170, ओबीसीच्या जागा आहेत 4,024, ईडब्ल्यूएसच्या आहेत 2,324, एसबीसीच्या 290, एससीच्या 3,147, एसटीच्या 3,542, विजेच्या 862, एनटीबीच्या 404, एनटीकच्या 582 व एनटीडीच्या 493. यानुसार सर्व कॅटेगरीमध्ये जागा डिवाइड झालेल्या आहेत. मग आता आपण बघून घेऊ की कोणत्या वर्गाला किती जागा आहेत. 1ली ते 5वी साठी जागा आहेत 10,240, 6वी ते 8वी साठी आहेत 8127, 9वी ते 10वी साठी 2176 व 11वी ते 12वी साठी आहे 1135. यानुसार जागांची विभागणी झालेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही आधी लक्षात घ्या की आपण इथे जागेनुसार व त्यानुसार सर्व जागा बघून घेतल्या. आता आपण बघू की कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे असं का वाटत आहे. आपण त्याची कारणे जाणून घेऊ. जर आपण बघितलं तर कट ऑफ कमी लागण्याची शक्यताचे कारण काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, टीईटी व सीईटी कंपल्सरी आहे. असे बरेच लोक आहेत, म्हणजे हजारोमध्ये असे विद्यार्थी आहेत की ज्यांची टेटमध्ये चांगले मार्क आहेत, अतिशय 140, 150 पर्यंत मार्क आहेत, पण त्यांची टेट किंवा सीटीईटी पास नाही आहे. दुसरं रिझन जर महत्त्वाचं पाहायचं म्हटलं तर आपली एक्झाम झाली होती फेब्रुवारी 2023ला. आता चालू आहे फेब्रुवारी 2024. 1 वर्ष मागचं गेलं. या एका वर्षामध्ये एमपीएससीच्या बऱ्याच परीक्षा झाल्या. त्याचप्रमाणे एमपीएससीची सर्वात मोठी एक्झाम झाली एमपीएससी क्लर्कची. त्यामध्ये 7,000 प्लस जागा होत्या. व आपण एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो मित्रांनो की बरेचसे विद्यार्थी जे शिक्षक भरतीला प्रेफरन्स न देतात एमपीएससीच्या ह्या क्लर्कच्या एक्झामला प्रेफरन्स देतात. याचं कारण काय की शिक्षक भरतीमध्ये पहिले 3 वर्ष ॲज अ शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं. त्यामध्ये खूपच कमी पगार मिळतो. त्यापेक्षा विद्यार्थी असा विचार करतात की आपण एमपीएससी क्लर्कची एक्झाम जर पास झालो तर त्यामध्ये जॉईन करण्याचा त्यांचा भर राहील. व तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बराचसा मोठा वर्ग हा त्याची तयारी करत असतो, जसं की पोलीस भरती व इतर छोट्या मोठ्या सगळ्या होणाऱ्या परीक्षा, जसे की झेडपीच्या एक्झाम मागच्या आता झाल्या, झेडपीच्या एक्झाम झाल्या आहेत, न्यायालयाची एक्झाम आता झालेली आहे. त्याप्रमाणे एमआयडीसीची एक्झाम आता पेंडिंग आहे. अशा बऱ्याचशा एक्झाम अशा मागच्या एका वर्षामध्ये खूप साऱ्या एक्झाम झालेल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप डी, पीएसआय वगैरे एसटी अशा मेन सुद्धा दिलेल्या आहेत. तर ते विद्यार्थी तिकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे. तर असं बघता आपल्याला असं आपण एक अंदाज काढू शकतो की बरेचसे विद्यार्थी हे त्यानुसार तिकडे शिफ्ट होणार आहेत. तर आपण एक प्रेडिक्शन करूया की कट ऑफ किती लागू शकतो. अजून सर्व विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स लॉक झालेले, प्रेफरन्स लॉक होण्यामध्ये बी बरेच विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स लॉक नाही झाले तर ते विद्यार्थी सुद्धा कॉम्पिटिशनतून आउट होतील. बरेच विद्यार्थ्यांना अडचणी, टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत. त्यानुसार पहिली बीएड वाले वेगळे, डीएड वाले वेगळे, असे खूप सारे डिवाइड त्यामध्ये आहेत. त्यानुसार आपण जाणून घेऊ की ओपनचा आपण जर प्रेडिक्ट करायचं म्हटलं तर ओपनचा कट ऑफ लागू शकतो 110 ते 120च्या दरम्यान. ज्यांना मार्क आहेत ते ओपन कॅटेगरी ज्यांचे आहे त्यांना मार्क आहेत त्यांचा नंबर लागू शकतो असे वाटते. त्यानुसार ओबीसी 110 प्लस यानुसार तुम्ही धरून चाला व त्यानुसार अदर कॅटेगरीज तुम्ही
समजून घेऊ शकता. 2, 4, 5, 7, 10 मार्क कमी जास्त सर्वांकडे होतील, पण ओपनचा आपण जर कट ऑफ कन्सिडर केला तर 110 ते 120 पर्यंत ज्यांना मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, असा आहे एक. आणि अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते विद्यार्थी मित्रांनो, की बरेच लोकांचा असा प्रॉब्लेम आहे, जसे की महिलांचं जर आपण बघितलं तर त्या गृहिणी जर असतील तर त्या स्वतःचा जिल्हा किंवा स्वतःचं शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला त्यांना प्रॉब्लेम असतात. त्यामुळे त्याही जागा खाली राहू शकतात किंवा ॲड होऊ शकतात. त्यानुसारही कट ऑफवर परिणाम होऊ शकतो. याप्रमाणे आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला माहिती कळली असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.